प्रमाण दिलं महाराजांनी. अनेक पतिव्रतेच्या संदर्भात मायबापांनो प्रमाण आहे. विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांनी अनेक ज्ञानेश्वरीतल्या ओव्या देखील या पतिव्रतेवर खर्च केले. कोण आहे पतिव्रता म्हणा? पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता. अशी पतिव्रता माऊली असेल तिची देवावर सत्ता सांगितली. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. ज्या माता माऊल्यांना स्वतःचा उद्धार करा दुसरं ऑप्शनच सांगितलं नाही मायबापांना. एकमेव पतिव्रता धर्म तुम्हाला. 2 नंबरला पुरुषांसाठी तत्व सांगितले. दोन्ही टप्पे माणसांसाठी सांगितले. ज्या मनुष्याला उद्धार करायचा, कल्याण करायचंय, ते माणसं एक तर म्हटले संत असला पाहिजे, नाही तर एक तर शूरवीर पाहिजे. माणसाचं जीवन कसं असलं पाहिजे? एक ज्ञानोबा तुकोबाऱ्यासारखं जीवन पाहिजे, नाही तर दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजीराज असं. तिसऱ्या माणसाची काही किंमतच नाही म्हणजे समाजात. लय जर तिसरा आलाच तर जन्माला आईच्या पोटी म्हणले दानशूर आलेला चांगला आहे दाता. एक महाराज सांगतात, आईनं जन्मालाच या 3 माणसांना घातलं पाहिजे. जननी जनेतो भक्त दाता या शूर. एक मुलगा भक्त असला पाहिजे, 2 नंबरला दाता असला पाहिजे, 3 नंबरला शूर असला पाहिजे. या 3 व्यतिरिक्त जर आई जन्माला घालत असेल 4थ्या मुलाला, त्या माऊलीला म्हणले ती वांज राहिली तरी बरी आहे. काय मायबापांनो, समाजामध्ये 4थ्या मुलाला जन्माला लावून काय फायदा आहे? मातेची या कोळे दगड आला पोटाची, मातेची या कोळे दगड आला पोटाची, मातेची या कोळे दगड आला पोटाची, मातेची या कोळे दगड आला पोटाची. आता उघडी डोळे, उघडी डोळे, आता पिना डोळे, आता पिना डोळे, मातेची या कोळे दगड आला पोटाची, मातेची या कोळे दगड आला पोटाची, मातेची या कोळे दगड आला पोटाची, मातेची या कोळे दगड जो मुलगा कर्तृत्वहीन आहे तो म्हणले आईच्या पोटी दगड जन्माला आला. ज्याला कर्तृत्व करता आलं नाही, चांगलं जीवन जगता आलं नाही, जो दाता नाही, भक्त नाही, शूरवीर नाही, 4था मुलगा म्हणले जन्माला येऊन काही फायदाच नाही. नाही तर जन्माला आला आईला त्रास, मोठं होऊ लागलं बापाला त्रास, लग्न करून दिलं बायकोला त्रास, आणखी लेकरा बाळायला त्रास, दारू पिऊ लागला अख्ख्या गावाला त्रास, बरं शेवटला मेल कावळ्याला त्रास. त्याचा इतिहास काय समाजात? काहीच नाही मायबापा. इतिहास घडवणारे 3 फक्त व्यक्ती आहेत शास्त्रामध्ये. एकाचं नाव आहे दाता, गोर गरीब समाजासाठी आपलं संसार करता करता दान करणारा, त्याचं कल्याण होते, त्याचा उद्धार होते. दाता. राजा हरिश्चंद्रासारखा दानशूर मुलगा असला पाहिजे, बळीराजासारखं दातृत्व असलं पाहिजे. अरे चांगलं कार्य करताना काहीच नाही, 4-5 लाख रुपये कमवले, फक्त त्याच्यातले 10-15 हजार रुपये गोरगरिबासाठी कमवा, दान करा. मग तुम्हाला डॉक्टरकडे घालायची गरज नाही, वकिलाकडे घालायची गरज नाही ना, पोलीस स्टेशन मध्ये घालायची गरज. दान केलं गोरगरिबांना ते पुण्य लागते, मग तुमची प्रॉपर्टी तुम्हाला टिकते. 1 नंबर दातृत्व. 2 नंबरला संत आहेत मायबापांना. जे कोणी भक्त असतात ते आपल्या कुळाचा उद्धार करते, गावाचा उद्धार करते, तालुक्या जिल्ह्याचा उद्धार करते. आजपर्यंत समाजामध्ये बघा मायबापांनो, जे जे संत आहेत, जे जे भक्त आहेत, त्यांचं नाव समाजामध्ये ते जन्माला आले तेव्हापासून नाव जिवंत आहे. अनेक या महाराष्ट्रामध्ये बघा किती मोठमोठाले संत जन्माला आले आणि अख्खा महाराष्ट्र हे त्या संतांच्या पाया पडते. या महाराष्ट्रामध्ये श्रीमंत लोकांची पूजा करत नाही, श्रीमंत लोकांच्या पाया पडत नाहीत. ते टाटा बिर्ला, अंबानी करोडो कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे, एका क्षणाला महाराष्ट्र विकत घेतील. राज्य सरकारला कर्ज देणारे हे मोठमोठाले श्रीमंत लोक आहेत. पण त्या टाटा बिर्ला अंबानीच्या पाया पडत नाहीत लोक.
लोक कोणाच्या पाया पडतात? ज्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांना खायला मधुकरी नव्हती, खायला अन्न नव्हतं. ज्या जगद्गुरु तुकोबाराच्या घरी मायबापांनो स्वतः कन्या नव्हत्या, जेवायला काय नव्हतं. या महाराष्ट्रात ज्या गजानन बाबांना खायला अन्न नव्हतं, पत्रवेळाला उष्ट अन्न खालं, या संतांच्या, या फकीर लोकांच्या पाया हा महाराष्ट्र पडतंय, श्रीमंत लोकांच्या नाही. म्हणून संत परंपरेला एवढं महत्व आहे. जो कोणी मुलगा असा सद्भक्त आईच्या पोटी जन्माला आला, संत जन्माला आला, साधू जन्माला आला, भक्त जन्माला आला, ते कुळाचा उद्धार करते. मग भक्त कसा असला पाहिजे? एक निष्ठेनं भक्ती करणारा. का हो महाराज, आम्हीही देवाची भक्ती करतो, आमच्याही गळ्यात माळ आहे, आम्ही देखील वाऱ्या करतो, मग आम्ही या भक्त तत्वामध्ये मोडत नाही का? आता आपली देवावर निष्ठा आहे म्हणून या मंडपामध्ये आपण सगळे आलो. पण आपली गंमत काय माहिती आहे का? आपलं ते वारं जसं असतं त्या वाऱ्यावर आपलं जीवन आहे. हो, सप्त्याचं वारं आलं की बरोबर माणूस इकडं वळतोय. निवडणुकीचं वारं आलं बरोबर माणूस वाऱ्यावर आपलं जीवन आहे. म्हणजे एक निष्ठता, एक विश्वास नाही देवावर, एक देव नाही. बघा भक्ती देखील आपली कशी आहे, वार बदलला की देव बदलते. आता तुमच्या गावात किती मंदिर आहेत मायबापानं? एकदा वारकरी घराच्या बाहेर पडला की सगळे मंदिरं केल्याशिवाय घरी येत नाही. मग नेमकं तुम्ही कोणत्या पार्टीचे आहेत मी काय कळलं? हा, तुमचं त्या वारकऱ्याचं बी कार्यकर्त्यासारखं झालं. ते कार्यकर्त्याची गंमत असते बघा. आणि आता हे पाठीमागत 4 पक्षाचे 8 पक्ष झाले, तेव्हापासून तर लईच फजिती झाली या कार्यकर्त्याची. कोणाचा फोटो ठेवा, कोणाचं चिन्ह ठेवा, त्याला काहीच मिळणार नाही. त्याला सुद्धा लक्षात आहे आपण कोणत्या पक्षामध्ये आहोत. मग जे समोर आला नेता, त्याचा फोटो, त्याचं चिन्ह, तसं मायबापानं आपल्या भक्तीचं झाले. वार बदलला की देव बदलालाय. बघा आता सोमवार आला की सगळे भोले बाबा भगवान शंकराची भक्ती करतात, सगळे महादेवाच्या मंदिरामध्ये जातात. मग आता सोमवार गेला, देवांचा देव महादेव भोले बाबा भगवान शंकर जे आहेत सगळ्यात मोठा देव आहे, त्याची भक्ती केल्यानं आता मंगळवारी कोणाकडे जायची गरज आहे का? अनादि निर्गुण प्रगटली बाबा, अनादि निर्गुण प्रगटली बाबा, मंगळवारी देवीचा दिवस आहे. बघा माय बापांनो, माता माऊल्या किती एकनिष्ठेनं देवीची भक्ती करतात फक्त एका दिवसासाठी. एवढं व्रत असतं, दिवसभर बोलणार नाही. ते म्हण आहे बघा त्याच्यात, आंबट चिंबट खाऊ नका आणि कोणी कोणाला बोलू नका. एक व्रत बघा, ते नवरात्रीमध्ये किती देवीचं वेड लागते. वेड माता माऊल्यांना 9 दिवस देवी व्यतिरिक्त कोणता देवच आठवत नाही. आणि एवढी भक्ती की मग देवी त्यांच्या अंगामध्ये येते. म्हणून इकडे येते काय अंगात देवी येते की नाही? आमचा वसमतच्या पलीकडा भाग जरा असं देवीचा परिसर आहे. तिकडे बारडची देवी, माहूरगड,
बासरची देवी, चंद्रापूर, आमच्यापासून ते देव्यासुरी होतात. मग ते आम्हाला माहीत आहेत भक्त. इकडं बदलू बदलू भाग राहते. आमच्या वसमतच्या पलीकडं माणसं मेले की जाळतात. माणसं मेले, जीव गेला की आमच्या इकडे जाळतात. इकडे जीव गेले म्हणजे एकूण एकच आहे समजा. काय काय भागामध्ये नियम महाराजी बाबाजी अलग अलग असतात. हा तिकडं आता विदर्भात आमचं कथेला जाणं होते. तिकडं यवतमाळ, वर्धा, नागपूर तिकडं अशी परंपरा आहे बघा. असं कीर्तन झालं की प्रत्येक महाराज लोक येतात, महाराजाचं दर्शन घेतात, महाराजाला 500 रुपये दक्षिणा देतात, मग घरी जातात. ही विदर्भ तिकडे परंपरा. इकडे आहे काय नाही ना. आजपासून सुरू करा. माता मावल्या म्हणायत माय महाराज 500 रुपयाची काय किंमत आहे हो. काळी नोट आहे, एक नोटीनं तुमचं पोट भरायला म्हणजे 100% तुम्हाला नोटा पैसे दिले असते. पण महाराज आम्हाला माहीतच नव्हतं. काही हरकत नाही, तुमचे ते हातातले पायातले सोनं चांदी मणी सुद्धा जमतात आपल्याला. सोन्याचा 3 पटीनं भाव वाढला आता. उगं नाही विनोद करायला. तुम्ही दिले तरी घेत नाहीत मायबापांना. तरी विनोदासाठी नियम अलग अलग असतात. आमच्या तिकडं माणूस असं पडलं, स्कूटीहून पडलं, मोटरसायकलहून पडलं की त्याला दवाखान्यात नेतात. इकडं तुमच्या म्हणे महाराज काय सांगायला असं टक लावून बघायला लागले. विठ्ठला नियम अलग राहतात मायबाप. मला माहित नाही पण आमच्या भागामध्ये माता माऊल्यांच्या अंगामध्ये देवी येते. आणि ज्या माऊलीच्या अंगात देवी येते तिला जर पाहिलं 8-8 दिवस दात घासत नाही, महिनाभर आंघोळ करत नाही, तिच्या अंगामध्ये देवी येते. मग तुमच्या देवीला काही चॉईस आहे की नाही? देवीला यायचंच असेल तर मोठमोठाल्या तालुक्या जिल्ह्यावर त्या मारवाड्याच्या बाया, ब्राह्मणाच्या बाया असतात, टपूच्या टपू बघा, त्याच्या अंगात आली असते. तिथं तरी खायला काजू बदाम आहे. जिला 3 सुनं 3 पोरायनं घराच्या बाहेर काढून दिले, तिला संध्याकाळच्या भाकरीची सोय नाही, तिच्या अंगात देवी येते म्हणून. हे अंधश्रद्धा आहे मायबापांना. कारण वारकरी संप्रदायानं मात केली आहे या विषयावर. तुकोबाराय सांगतात सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी ती भूते घेत्या. तांत्रिक मांत्रिक छोट्या मोठ्या देवाच्या भक्तीमध्ये पडू नका. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग परमात्मा असताना कोण्या देवाची भक्ती करायची? एक गाव ही मायबापांनो भक्तांची व्याख्या सांगितली. एक गाव आम्ही विठोबाचं, एक देवाचं भजन, एका भगवंताची भक्ती केली की मायबापांनो देव प्राप्त होतो. पण आपली एका देवावर श्रद्धा नाही, निष्ठा नाही, हे सांगतो. आपली काय निष्ठा निष्ठी आहे. हो, एका भगवंतावर विश्वासच नाही आपला, एका देवावर भक्ती करत नाही आपण. परमार्था सोडा, माणसाचा साध्या साध्या व्यवहारात संसारात सुद्धा विश्वास नाही मायबाप. कोणाचाच नाही. भावाचा भावावर विश्वास नाही, मुलाचा बापावर नाही, बापाचा मुलावर विश्वास नाही. निष्ठा सुनाचा सासूवर नाही, सासूचा सुनवर, जावचा विश्वासच नाही एकमेकवर. बघा काय जर 6 कीर्तनाला आल्या असतील, सूनबाई जर घरी असेल, ती सासू विचार करती बाई गॅसवर दूध आहे, डब्यात साखरपती आहे, आणि सून घरी आहे, चहा करून पिती की काय. आली मथारी कीर्तनाला पण विचार घरचा. निष्ठा विश्वासच नाही. जर सून आली असेल कीर्तनाला, सुना काय लय गुणाच्या नाहीत. पहिला काळ जुना सासूरवास होता मायबापा. आता सासूरवास बंद झालाय, अख्ख्या घरात सुनचाच वास सुरू झालाय. मग त्या सुनच आहे, सासूर विश्वास नाही.
सासूबाई जर घरी असेल, सून जर कीर्तनाला आली असेल, ती विचार करते सासू घरी आहे, माझ्या बापानं 40,000 रुपयाचा टीव्ही दिलाय, म्हातारीनं टीव्ही चालू करून टीव्ही बघायली काय सोप्यावर. कशाचा विचार कर? टीव्हीचा. ऐका, एकमेकावर विश्वास नाही, एकमेकावर निष्ठा नाही, म्हणून आपला संसारही चांगला होत नाही, आपला परमार्थही चांगला होत नाही. ऐका, संसार चांगला करायचा असेल तर एकमेकावर निष्ठा पाहिजे, एकमेकावर विश्वास पाहिजे, त्याचा संसार सोन्याचा होतो. हो, तर बाकीचे हे नातेवाईक लांबचे आहेत बघा, पण ज्या माऊलीचा विश्वास मालकावर आहे, मालकाचा विश्वास मालकिनीवर आहे, त्यांचा संसार सोन्याचा होतो बघा. मालक मालकीन, अय बाळा, मालक मालकीन माहिती आहे का? सर आणि मॅडम. सर मॅडम माहित आहे? शाळेतली नाही, घरातली. ज्या मालकाचा मालकीवर, मालकिनीचा मालकावर विश्वास आहे, नवरा बायकोचा विश्वास, त्याचा सोन्याचा संसार होते मायबापांवर. पण इथं सुद्धा विश्वास राहिला नाही, विश्वासघात करायला गेलो. एका माऊलीला 8 दिवसासाठी माहेरला जायचं होतं. मालक सप्ताह चालू आहे, सप्त्याला जायचं म्हणते. ते म्हणला जा बाबा. सकाळी 12 वाजता निघाली, दुपारा 2 वाजता पोहोचली. पोहोचल्याबरोबर मालकाला फोन केला. फोन केल्यावर मालक कुठे म्हणले. ते म्हणलं अगं घरी आहे. खरं सांगा म्हणली कुठे? अगं घरी आहे, तर टीव्ही बघायलो, व्हिडिओ कॉल उचला म्हणले. ते व्हिडिओ कॉल उचलाय, रेंज नव्हतं, ते चित्र दिसणं गेलं. मग ते हिच्या माऊलीच्या पोटात मर्याईचा गोळा होतो. म्हणली माझी शपथ आहे, सांगा तुम्ही कुठे आहेत? नवरा बायकोच्या फोनवर बोलणं म्हणजे लई, तुम्ही ऐका गप्पा कधी. त्याच्यात नवीन सोयरी व्हावी, नवीन जर सोयरी झाली होती, भान नसते त्याला. माझ्या मित्राला बायकोचा फोन आला, दाजी बायकोचा फोन आला की म्हणला हॅलो बोल ना पिल्लू. बायकोला पिल्लू म्हणलं, मी कोमातच गेलो ना. बायकोला पिल्लू म्हणतात का? नेमकं याला कोणत्या पिल्लूचा फोन आलाय? पाहिलं तर बायकोचं नाव दिसतं. म्हणजे नवरा बायकोचं एवढं सुरुवातीला असतंय ते. मग ते फोनवर भांडणं बोलणं चालू त्याचं. म्हणले सांगा माझी शपथ आहे, तुम्ही कुठे आहेत? खरं सांगा. अगं तुझी शपथ, मी घरीच आहे. म्हणले तिथून उठा. उठले ना कारभारी. काय करू? जा म्हणजे तिथं स्वयंपाक रूम मध्ये जा, वट्यावर मिक्सर आहे, त्या मिक्सरचा खटका दाबा. हे कारभारी गेले स्वयंपाक रूम मध्ये, मिक्सर होतं, मिक्सरचा खटका दाबा. मिक्सरचा खटका दाबला, त्या मिक्सरचा गुर्र आवाज आला की तिला वाटलं घरी. 8 दिवसासाठी माहेरला गेलती. 4-5 दिवस झालं बेजार गेलं. दिवसातून 3दा-4दा फोन करू कुठे? घरी आहे म्हणलं की उठा, जा स्वयंपाक रूम मध्ये, मिक्सरचा खटका दाबा. 8 दिवसाच्या नंतर माहेराहून येणार होती. 5व्या दिवशी माऊली आली. 5व्या दिवशी आल्याबरोबर लांबून पाहिलं, घराला कुलूप दिसलं, लॉक. शेजारच्या आत्याला विचारलं, आत्या आमचे मालक कुठे गेले? म्हणले घराला कुलूप दिसायले. ती म्हणली बाई 5 दिवस झालं खलत्यात मिक्सर टाकून कुठं गायब आहे की काय पत्ताच नाही. हे असा जर विश्वास, अशी निष्ठा असेल तर मायबापानं कसा संसार चांगला? राजा, अरे प्रपंच संसार चांगला करायचा असेल तर एवढा विश्वास लागते. मग जगाचा मालक देव प्राप्त करायचा असल्याने देवाबद्दल किती निष्ठा लागते.